त्या मॅडम आपला परिचय द्यायचा आहे आणि तुम्हाला आलेला अनुभव समजा किंवा याच्या माध्यमातून आता जसं आपलं काम स्टार्ट झालं तर त्याचे काही जमा चांगले अनुभव आले असतील ते अनुभव थोडे शेअर करा. आपकी रैंक क्या है, आपने क्या अचीव किया और कितने दिन में किया, थोड़ा सा परिचय दीजिए आपका. माझं नाव प्रतीक्षा ओमप्रकाश पात्रे, राहणार चोरटा. समोर जायचं काय नाही, समोर बोलले नाही ना कधी आजपर्यंत. नाही आज बोलायचं मजबूर आहे ते घरीच आहे. आणि कसं तुम्हाला कसं वाटलं आता बिझनेस चालू झाला तेव्हापासून काय नाही तुम्हाला अनुभव आले किंवा काही लोकांना आपण जे काही लोक आहेत त्या लोकांना बिमार लोक आहेत त्या लोकांना आपण आराम दिला किंवा आपला बिझनेस कसा झाला पैसे सर्वात आधी तर जेव्हा सर घरी आले होते तेव्हा मीच ते नाही म्हणून ते कंपनी मला धमकी भेटली एका याच्यात म्हणे तुम्ही मी तुम्हाला सांगितलं ना मग सावरकर मॅडमला ते प्रोडक्ट दिलं तर एका याच्यात म्हणे तुम्ही गेली आता ते झालं म्हणे आता फक्त तिला म्हटलं मी क्लासवर होतो म्हटलं बा चला आपला आयडी होता XYZ ठिकाणी म्हटलं बा हिच्या नावावर आपण काढू आता आपले सर मित्र आहेत आपल्या घरात झाले म्हटलं तुझं आधार कार्ड पाठव काय रे पाहिजे खबरदार म्हणे मी क्लासवर होतो खबरदार म्हणे कधी आणि आता आईचा अनुभव सांग स्वतः आईला पेशंटला झाला तिच्या आईला स्वतः अनुभव. हा मग मी यांच्याकडचे औषध माझ्या आईला दिली. म्हणजे आईला आधी मी 8-10 दिवसांनी सांगत होती की आई हे एका कंपनीत काम करतात त्याचं औषध घे. आई म्हणजे नाही असे आमच्या गावात बरेच जण येतात मी काही घेत नाही. मग माझ्या भावाजवळ हे देतात ना मग त्यांच्याकडे पार्सल टाकायसाठी मी आईला तिच्यातलं एक काढायला लावलं. ती काढून म्हटलं आईनं औषध घेतलं आईला एकाच दिवसात आराम पडला. दुपारपर्यंत एवढं चांगलं वाटलं एकदम रिलॅक्स वाटलं. म्हणून मला मी सांगतो म्हणजे बऱ्याच जणांना आता औषधचं आई पण तिकडे बऱ्याच जणांना सांगत आहे. आईनं आता परत पण घेतलं. आईची कंबर म्हणजे अशी होती पूर्ण टाईट झाली आता. मी तिथे बऱ्याच जणांना सांगितलं आता फोन करून सांगतो आता काय नाही. बरं बढिया बढिया. आता आणखी महत्वाचं आहे की पैसे आपण किती घेतले आतापर्यंत. पैसे आतापर्यंत 15,000 ते 20,000 पर्यंत घेतले. मॅडमचा आयडी वेगळा आणि सरांचा आयडी वेगळा. आता 7 आले सर आज 27 झाले. मॅडमच्या आयडी 27,000 रुपये गेले आणि सिनियर जो आपला सिनियर असतो ना जो आपला सिनियर असते त्या सिनियरचं इन्कम जे आपल्या जे आपण जॉईन करतो ना डिस्ट्रीब्युटर त्याच्यापेक्षा डबलचा असतो. जर 27,000 मॅडमला जर गेले समजा त्याच्यापेक्षा डबल यांच्या बँकेमध्ये कशी हा फक्त यांचा बँकेचा इन्कम समजा. बाकी याचं सेलिंगचा हे वेगळा विषय स्वतःचा हा वेगळा. ओके थँक्यू.